यापुढे एक मोठी बातमी समोर येते। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। एनआयच्या कोर्टाचा आदेश हा समोर येतोय। काही दिवसांपूर्वीच राणाचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं। आपण बघतोय तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे। एनआय कोर्टाचा हा आदेश समोर येतोय। काही दिवसांपूर्वीच राणाचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं। या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो। तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। प्रशांत, आपण बघतो तहव्वूर राणाला आता 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे। आज राजधानी दिल्लीतील पटियाला कोर्टामध्ये जो दहशतवादी तहव्वूर राणा आहे 26/11चा जो त्यांनी कारस्थान रचलं होतं त्या तहव्वूर राणाच्या संदर्भात आज सुनावणी झाली आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं त्या पद्धतीने माहिती मिळते या सगळ्यामध्ये एक तर हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या काही दिवसापासून ते एनआयच्या कोठडीत होते आणि त्यांची कोठडी जेव्हा संपली त्यानंतर त्यांना आज जर बघितलं तर दिल्लीतील पटियाला कोर्टात दाखल करण्यात आला आणि तिथे महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं म्हणजे आगामी काही दिवसांनी त्याला पुन्हा एकदा कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि यामधून जो भारताविरुद्ध कट रचला गेला होता त्या कटामध्ये कोण कोण होतं याची माहिती एनआयच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न होत आहे। स्टुडिओ निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। सिंधुदुर्गच्या पिंगुळीतील नदीम अब्दुल रहमान शेखला 2 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले। नदीमवरती चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत। नदीमला 27 एप्रिलला कोल्हापुरात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली। बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे। पारखेड गावात उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झाला आहे। वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेल्यामुळे अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडले। मालेगावातील कोल्ही पाणी प्रकल्प आटलेला असून पाण्याअभावाने प्रकल्पातील माशांचा मृत्यू झाला आहे। रायगडच्या पेण रेल्वे स्थानकावरती दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे। यासाठी स्थानिक नागरिक 30 एप्रिलला रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। साताराच्या जिंती गावात जितोबाच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळेला चिमण्या नंदीची जोडी जितोबा केसरीची मानकरी ठरली। अमरावतीच्या चिखलदऱ्यातील 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकच्या कामाला वेग आलेला आहे। स्कायवॉकचं काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे। अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर एमआयडीसी परिसरात मोठी कारवाई केली आहे। एका गोडाऊनवरती छापा टाकून तब्बल 62 लाख रुपये किमतीचं बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे। आणि एक मोठी बातमी समोर येते। 3 राज्यांच्या सीमावर्ती भाग असलेल्या कर्रेगट्टाचा पहाडी परिसर सध्या देशातल्या सुरक्षा दलांच्या केंद्रस्थानी आलेला आहे। 250 वर्ग किलोमीटरमध्ये पसरलेल्या माओवाद्यांच्या या मोठ्या आश्रयस्थानाला जवानांनी घेरलेलं असून 7व्या दिवशी सुद्धा संघर्ष सुरू आहे। केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातल्या मुख्य सुरक्षा एजन्सीच्या रडारवरती असलेला कर्रेगट्टाचा परिसर किती भव्य आहे हे आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पाहू शकतोय। महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। महेश, जवळपास 7 दिवस झालेत आणि कारवाई अजून सुद्धा सुरू आहे। काय अधिकची माहिती आहे? देशात सगळ्यात मोठं ऑपरेशन आहे जे सुरक्षा दलाने लॉन्च केलेलं आहे, ज्यामध्ये सीआरपीएफ मोठ्या केंद्रस्थानी आहे। केंद्रीय गृह मंत्रालयाला मॉनिटरिंग करत आहे। माओवाद्यांचा सगळ्यात मोठा आश्रयस्थळ आहे। अबू जमाड आणि इंद्रावती नॅशनल पार्क नंतर हा माओवाद्यांसाठी मोठा आश्रयस्थळ बनला। आपण सध्या व्ह्यू मध्ये बघू शकतो, एरियल व्ह्यू आपल्याकडे न्यूज 18 लोकमतकडे जो आहे याच्यात किती भव्य आहे। 200 वर्ग किलोमीटर मध्ये पसरलेला आहे, घनदाट जंगल आहे आणि सगळ्यात मोठा म्हणजे उंच पहाडी असलेला पर्वतरांगा असलेला भाग आहे, ज्या ठिकाणी माओवाद्यांनी शेकडो आयईडीची स्फोटकं पेरून ठेवलेली आहे। त्यामुळे जवानांना या ठिकाणी पोहोचणं पाहिजे तेवढं सोपं नाही आहे। 7 दिवसापासून जवान चारी बाजूनं घेराव करून पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। मध्ये एक आयईडीच्या स्फोटात जवान जखमी झाला होता आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माओवाद्यांनी आयईडीची स्फोटकं आहेत, भूसुरुंग स्फोटकं आहेत पेरून ठेवलेली आहे। त्यामुळे ते निष्क्रिय करणं सगळ्यात मोठं आव्हान आहे आणि सीआरपीएफ, कोब्रा बटालियन, स्थानिक डीआरजी आहे आणि अशा पद्धतीनं हे जे जवान आहेत
15 ते 20,000च्या संख्येत जवान आहेत. या जवानांना कडक उन्हामध्ये, ज्या ठिकाणी पारा हा 45च्या वर जाऊन पोहोचलेला आहे, अशा ठिकाणी डिहायड्रेशनचा त्रास होत आहे. त्यामुळे जवानांना सुरक्षित बाहेर काढून दुसऱ्या जवानांना पाठवलं जात आहे. हेलिकॉप्टरचा वापर होत आहे. वायुदलाचे हेलिकॉप्टर आहेत आणि उच्च प्रतीचं तंत्रज्ञान असलेलं ड्रोनचा वापर केला जात आहे. त्यामुळे हा जो भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तर कठीण भौगोलिक परिस्थिती आहे या भागात. साधा रस्ता सुद्धा नाही आहे आणि जवळपास निर्मनुष्य भाग आहे. म्हणजे जे काही किलोमीटर नंतर 1-2 आदिवासी पाडे आपल्याला मिळतील. मात्र सध्या तरी या भागात कुठलाही निर्मनुष्य असला हा जो भाग आहे माओवाद्यांचा आश्रयस्थळ आहे. आणि अशा ठिकाणी जवानांनी घेरण्यासाठी यांना जी मोहीम सुरू केली आहे, 7 दिवस लोटलेले आहेत. आणखी किती दिवस हा संघर्ष सुरू राहील, कारण मध्ये मध्ये या ठिकाणी चकमक होत आहे, त्या ठिकाणी स्फोट होत आहेत, अशा पद्धतीच्या बातम्या या ठिकाणी दिसून येत आहेत आपल्याला. मात्र नेमकं याच्यातलं निष्कर्ष काय निघेल हे सांगता येणार आहे, कारण मोठे माओवादी नेते या ठिकाणी जे लपून बसलेले आहेत, हिडमा असेल, दामोदर असेल, देवा असेल, आणखी तर काही नेते आहेत, या सगळ्यांना घेरणं हे टार्गेट आहे. आणि या टार्गेटच्या दिशेने कूच करण्यासाठी जवान आपल्या जीवाची बाजी लावून अशा कठीण भौगोलिक परिस्थिती असलेल्या भागामध्ये लढत आहेत. निश्चित मोठी कारवाई म्हणावी लागेल. महेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यापुढे एक मोठी बातमी समोर येते. तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. एनआयच्या कोर्टाचा आदेश हा समोर येतोय. काही दिवसांपूर्वीच राणाचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं. आपण बघतोय तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआय कोर्टाचा हा आदेश समोर येतोय. काही दिवसांपूर्वीच राणाचं प्रत्यार्पण करण्यात आलेलं होतं. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतो. तहव्वूर राणाला 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रशांत, आपण बघतोय तहव्वूर राणाला आता 12 दिवसांची एनआय कोठडी सुनावण्यात आलेली आहे. काय अधिकची माहिती आहे? बरोबर आहे. आज राजधानी दिल्लीतील पटियाला कोर्टामध्ये जो दहशतवादी तहूर राणा आहे, 26/11चा जो ज्यांनी कारस्थान रचलं होतं, त्या तहूर राणाच्या संदर्भात आज सुनावणी झाली. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं, ज्या पद्धतीने माहिती मिळते या सगळ्यामध्ये, एकतर हे अत्यंत महत्वाचं आहे की गेल्या काही दिवसापासून ते एनआयच्या कोठडीत होते आणि त्यांची कोठडी जेव्हा संपली त्यानंतर त्यांना आज जर बघितलं तर दिल्लीतील पटियाला कोर्टात दाखल करण्यात आला. आणि तिथे महत्वाचं म्हणजे अत्यंत महत्वाचं म्हणजे आगामी काही दिवसांनी त्याला पुन्हा एकदा कोठडी सुनावण्यात आलेली आहे. आणि यामधून जो भारताविरुद्ध कट रचला गेला होता त्या कटामध्ये कोण कोण होतं याची माहिती एनआयच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न होत आहे. स्टुडिओ. निश्चित प्रशांत, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. सिंधुदुर्गच्या पिंगुळीतील नदीम अब्दुल रहमान शेखला 2 वर्षांसाठी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. नदीमवरती चोरीसह 8 गंभीर गुन्हे दाखल आहेत. नदीमला 27 एप्रिलला कोल्हापुरात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली. बुलढाणा जिल्ह्याच्या तापमानात मोठी वाढ झाली आहे. पारखेड गावात उष्माघाताने एका महिलेचा मृत्यू झालाय. वाशिम जिल्ह्यातील तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेल्यामुळे अनेक पाणी प्रकल्प कोरडे पडले. मालेगावातील कोल्ही पाणी प्रकल्प आटलेला असून पाण्याअभावाने प्रकल्पातील माशांचा मृत्यू झालाय. रायगडच्या पेण रेल्वे स्थानकावरती दिवा सावंतवाडी रेल्वेला थांबा देण्याची मागणी करण्यात आली आहे. यासाठी स्थानिक नागरिक 30 एप्रिलला रेल्वे अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. साताराच्या जिंती गावात जितोबाच्या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेला चिमण्या नंदीची जोडी जितोबा केसरीची मानकरी ठरली. अमरावतीच्या चिखलदऱ्यातील 407 मीटर लांबीच्या स्कायवॉकच्या कामाला वेग आलेला आहे. स्कायवॉकचं काम पुढील वर्षी मार्च महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. अहिल्यानगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नागपूर MIDC परिसरात मोठी कारवाई केली आहे. एका गोडाऊनवरती छापा टाकून तब्बल 62 लाख रुपये किमतीचं बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे. जळगावच्या रावेर आणि यावल तालुक्यात धरणासह नाल्यांच्या खोलीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. कामासाठी शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. रायगडच्या गोरगाव श्रीवर्धन राज्यमार्गाजवळ कचऱ्याचं साम्राज्य निर्माण झाले. ग्रामपंचायतीने गावाच्या वेशीवरती गावातील जमा होणारा कचरा टाकून डम्पिंग ग्राउंड केल्याचं दिसतंय. त्यामुळे ग्रामपंचायतीने डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था करावी अशी मागणी केली जाते.
माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या ज्येष्ठ बहीण भारती लाड यांचं निधन झालंय. पुण्याच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय. जळगावच्या अमळनेर कुस्ती सामन्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. यावेळेला चुरशीच्या 13 कुस्त्यांची दंगल पार पडली. दरम्यान सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होती. अमरावतीच्या संजय गांधी नगरमध्ये भिक्षूंच्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या शिबिरात 75 भिक्षूंनी सहभाग घेतला. अहिल्यानगरच्या राजूर गावात कावीळ आजाराने एका तरुणीचा मृत्यू झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.